नमः वृक्षेभ्यो हरिकेशेभ्यो रुद्रामधलं वाक्य आहे। आता हे का म्हटलं असेल तर संपूर्ण निसर्गाला उद्देशून जसं आपल्या अंगावरती लव असते तसं निसर्गामध्ये जे सगळे वृक्षसंपदा आहे, आपण सगळे सजीव आहोत, त्यांना त्याने उद्देशून नमः वृक्षेभ्यो हरिकेशेभ्यो असं म्हटलंय। तर आजचा विषय आहे माधव गाडगीळ एक निसर्गसेवक। म्हणजे खरं तर एखादी व्यक्ती म्हणजे एक संस्था पण असू शकते, याचा प्रत्यय ते पुस्तक वाचताना आला। खरं म्हणजे एक पुस्तक हातात आलं, त्यांचाच विद्यार्थी PhDचा स्टुडंट मंदार म्हणून, तर त्यांनी संपादन केलंय त्या पुस्तकाचं आणि आत्ता 23 साली हे पुस्तक कोरोना झाल्यानंतर प्रसिद्ध झाले। म्हणजे एक व्यक्ती म्हणजे किती जवळजवळ 6 किंवा 7 तप असं झपाटल्यासारखं काम करू शकते आणि एखाद्या विषयामध्ये खूप खोलवर जाताना फक्त मी केलं आहे, माझ्यासाठी केलं आहे, फक्त माझ्या परिवारासाठी केलं आहे अशी भावना न देता अगदी तळागाळातल्या माणसापर्यंत मला काय करता येईल हा विचार अजूनही माधवराव करतात। मी हे पुस्तक वाचल्यानंतर मी मंदारला फोन केला होता आणि त्याला म्हटलं असं असं मला थोडासा विचार लोकांना 4 लोकांना तरी मला सांगावासा वाटतोय। तर त्याने असं मला म्हटलं की माधवराव सरांना घेऊन येऊ का? मी म्हटलं नको, माझं एकदम गांडीवम संसते हसतात त्याच्या परिदय असंच होईल। कारण की एवढ्या मोठ्या व्यक्तीपुढे आपण बोलणं म्हणजे जरी ओळख असली, आता कसं आहे बघा, काही व्यक्तींची आपली 50% ओळख असते। म्हणजे आपण मोदींना ओळखतो, ही 50% ओळख झाली, मोदी आपल्याला एक नागरिक म्हणून ओळखतात। म्हटलं अरे तशी ओळख आहे त्यांच्याशी आणि एवढी मोठी पहाडासारखी व्यक्ती इतकं काम केलं समोर बसल्यानंतर मला येत असेल तरी मला सुचणार नाही काही, म्हणजे असं दडपल्यासारखं होईल, म्हणून कृपया सांगू नको, पाहिजे तर आता ही सोय आहे ते पाठवून देऊ आपण त्यांना। पण ती व्यक्ती कळली ना की असं वाटतं, म्हणजे काही घरामध्ये बघा दासबोध असं वर्णन केले की वडिलांनी मिळवलेली संपत्ती एखादा मुलगा उधळून टाकतो, पण काही वेळेला वडिलांची कीर्ती असेल, ती वडिलांची कीर्ती सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख असं पण म्हटले त्याच्यामध्ये। पण वडिलांची कीर्ती जी आहे त्याच्यापेक्षाही दिगंत कीर्ती स्वतः करून मायदेशातच केवळ नाही तर देशोदेशात नाही तर जगामध्ये संपूर्ण फिरणारा आणि नुसतं आवड म्हणून नाही, सवड असली की आवड असली की सवड काढतो आणि माणूस फिरतो, त्या फिरण्यातून आपल्याला आनंद मिळतो। पण तसंही केवळ फिरणं नाही तर अगदी जीवजंतूपासून डायनासोर पर्यंत म्हणजे परिसर आणि पर्यावरण याचा ध्यास घेतलेली एक व्यक्ती आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि पुण्यामध्ये जन्माला आली आणि नंतर शिक्षण हार्वर्ड विद्यापीठामध्ये जरी केलं, त्यांच्या पत्नीने पण केले। पत्नी त्यांची गणितामध्ये PhD आहे आणि हे परिसरशास्त्र आणि पर्यावरणशास्त्र याच्यामध्ये PhD आहे। म्हणजे इतकं अफाट काम केल्यानंतर पद्मविभूषण आणि अनेक अन्य पुरस्कारांनी गळ्यात माळ घातली नाही तरच नव्हतं, पण पुरस्कारांची क्षिती त्यांना कधीच नव्हती। ते म्हणायचे मी शास्त्रीय संशोधन करतो, जे काही आहे ते शास्त्रीय संशोधनाच्या आधारे मी समाजापुढे मांडतो आणि शासनाला पण सांगतो। शासनाने आणि समाजाने दोघांनी एकत्रित येऊन आपला स्वतःचा विकास करायचा आहे आणि तो फक्त विकास म्हणजे आर्थिकदृष्ट्या नाही। ते म्हणतात विकसनशील प्रगतशील याच्यावर माझा अजिबात नाही, मला ते पटतच नाही की प्रत्येक जण जर काम करत राहिला, जाणीवपूर्वक काम करत राहिला आणि फक्त फायद्याचं न बघता इतरांसाठी इतरांची पण जाणीव त्यांनी मनात ठेवली तर व्यक्ती आणि समष्टी याचा विचार नक्की होईल। हे त्यांचं अगदी ते कुठेही जातील ना तिथे ठामपणे मांडतात। म्हणजे अगदी ते म्हणले 1900 त्यांना मला वाटतं 20 मध्ये जपानला बोलवलं होतं की आंतरराष्ट्रीय पर्यावरण एकूण प्रत्येक देशाचं धोरण काय आहे। तर ते म्हणाले की भारत देशामध्ये लोकशाही अत्यंत अबाधित अशी आहे, आमच्या अंतर्गत मारामारी कितीही होऊ देत, राज्यांमध्ये होऊ देत, राजकारणामध्ये होऊ देत, पण आम्हाला जे मत आहे ते सामान्य व्यक्ती म्हणून आणि एक शास्त्रज्ञ म्हणून मला इथे मांडण्याची सुद्धा मुभा आहे।
आणि मग ते त्यांचं जे मत होतं की काय पद्धतीने शासनाचं धोरण पर्यावरणाबद्दल आहे, सामान्य लोकांचे त्याच्यामध्ये काय, म्हणजे रस्ते खूप मोठे झाल्यानंतर भूस्खलन कसं होतं, नंतर संपूर्ण पृथ्वी तापायला कसे लागले, याला कारण आमचा पण देश आहे, असं त्यांनी जेव्हा मांडलं तेव्हा ती परिषद संपल्यानंतर 5-6 देशातले नेते त्यांना येऊन भेटले आणि म्हणाले, अरे तुमच्या देशामध्ये म्हणजे खरोखरच लोकशाही खऱ्या अर्थाने नांदते की तू आपल्या देशाबद्दल असं चुकीचं विधान पण करू शकतोस. तर ते म्हणले की हातच्या कापडाला आरसा कशाला, हे जर सत्य आहे तर ते कुठेही सांगितलं तरी ते बदलणार नाहीच आहे. त्यामुळे असं बोलायला आमच्या देशामध्ये कोणाचीही, आणि माहितीच्या अधिकाराखाली ही सगळे सामान्य माणूस सुद्धा आता समजून घेऊ शकतो, हे एक भारताचं खूप मोठं योगदान आहे. म्हणजे तो फक्त काही जण कसं शास्त्रज्ञ असतात ना, ते काम उत्तमच असतं पण त्यांना समाजाची जाणीव नसते असं नाही, पण त्यांना देणं घेणं नसतं, कारण ते त्यांच्या कामामध्ये इतके बुडलेले असतात. अशा प्रकारचे माधवराव गाडवे नव्हते. खरं म्हणजे त्यांची कौटुंबिक परिस्थिती लहानपणी अत्यंत संपन्न होती. म्हणजे संपन्न कशा अर्थाने म्हणते मी बघा, खाण्यापिण्याची ददात अजिबात नव्हती. म्हणजे 1928, 1932, 1934 आणि यांचा जन्म 1942. चलेजावच्या चळवळीतला मी आहे म्हणा, आणि त्यामुळे मी सारखा चळवळ करत सह्याद्री फिर, कुठे पठारावर फिर, कधी नागपूर, कधी चंद्रपूर, कधी भारतामध्ये, तर बेंगलोरमध्ये 33 वर्ष त्या इन्स्टिट्यूटमध्ये तिथले CEO होते आणि त्यांच्या हाताखाली एकूण 75 विद्यार्थ्यांनी PhD केलेली आहे आणि त्याच्यामध्ये भारतीय पण आहेत आणि परदेशस्थ पण आहेत. आणि त्या म्हणजे तसे PhD करत असताना की मी PhDचा गाईड आहे असं त्यांनी कधीच दाखवलं नाही. नाहीतर आजकालच्या PhD करत असणाऱ्या विद्यार्थ्यांना असा अनुभव असतो की ते खूप अडकून धरतात, हे म्हणजे कुठल्याही शाखेचे असो. म्हणजे हे त्यांच्या विद्यार्थ्यांनी असं लिहिलेलं आहे आणि म्हणून ते जाणवलं की हे हाडाचा शिक्षक आहे. म्हणजे ते त्यांच्याबरोबर कधी वारुळांवरती, मुंग्यांच्या वारुळावर एखाद्याला PhD करायचं असेल तर ते मैलोनमैल त्याच्याबरोबर पण फिरायचे की नाही, तू बघ आणि त्याची नोंदी करून आण, असं नाही, मी तुझ्या बरोबर येतो, म्हणजे मीही काहीतरी शिकेन. शिकवत असताना मला सुद्धा काही शिकायला मिळेल, कारण आता मला PhD करून काही दिवस झालेत आणि मी वेगळ्या प्रांतामध्ये, वेगळ्या देशामध्ये, वेगळ्या हवामानामध्ये PhD केलेली आहे. त्यामुळे हा भाग मी पण विद्यार्थीच आहे. कारण जेव्हा असं आहे, ददाती प्रतिगृह्णाती गुह्यम आख्याती पृच्छती भुंक्ते भोजयते चैव षड्विधम मित्रलक्षणम तसं षड्विधम गुरुलक्षणम. म्हणजे मनापासून जो देतो, आणि विद्यार्थी पण तो मनापासून जो शिक्षक देतोय म्हटल्यानंतर तो घेतो पण, आणि गुह्यम आख्यात, याच्यात काही अडचणी आहेत का बाबा, तू केलंयस, पण अडचणी असल्या तर आपण एकत्रित सोडवू. कारण काही वेळेला ना उच्च शिक्षित आणि आपल्याला स्वतःला अहमन्य समजणाऱ्या व्यक्तींना त्याला एवढं कसं समजत नाही, ते तुझं तू समजून घे असं म्हणण्याची पद्धत असते. म्हणजे लोकमान्य टिळकांच्या दुर्दमी चरित्रामध्ये असं वाचताना असं लक्षात आलं होतं की फर्ग्युसन मधल्या शिक्षकांनी तक्रार केली की आम्हाला लोकमान्य गणित शिकवायला नको. का बरं? तर ते म्हणतात की अडचण विचारली तर हे याचं उत्तर, आणि कसं करायचं म्हटलं तर एवढं कसं समजत नाही असं विद्यार्थ्यांना म्हणायचे. कारण त्यांची बुद्धीची जी खूपच होती, त्या तुलनेमध्ये मुलांना नाही यायचं. म्हणजे अशी तक्रार असूही शकते, पण या वृत्तीचे माधवराव नव्हते. त्यांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये, अगदी आता मधमाशांवरती एका विद्यार्थ्यांनी PhD केली होती, तर मधमाशांमध्ये सुद्धा 22 प्रकार आहेत. हे म्हणजे ते पुस्तक वाचताना त्याला झपाटले पण येतं. म्हणजे मी खरं सांगू का, ते पुस्तक वाचत असताना काही वेळेला सुन्न व्हायला होतं. याचं कारण पण सांगते का सुन्न व्हायला होतं. तर हा निसर्ग इतका अफाट आहे, आपल्याला देता किती, घेशील तो कराने असं देतो, पण तरी सुद्धा आपण घेत असताना त्याच्याकडे मला काय याच्यातनं मिळेल असं प्रत्येक व्यक्ती जरी त्या दृष्टीने बघत असली तरी सुद्धा 4 त्याने प्रकार केले. एकानं म्हटलं उर्वीजन, म्हणजे हे सायंटिफिकली त्याने नावं दिले. उर्वीजन म्हणजे काय, तर ज्यांना खाण्यापिण्याची सुद्धा ददात आहे. म्हणजे आत्ता आहे का नाही अशी स्थिती आहे का, तर जगभरामध्ये आहे आणि भारतामध्ये पण आहे. मग खाण्यापिण्याची ज्यांची स्थिती अशी आहे त्यांना पूर्वीजन असं म्हटलंय. मग जे विस्थापित आहेत त्यांना परिविस्थापित जन असं म्हटलंय. आणि धनदांडगे पण आहेत की केवळ माझा स्वार्थ, माझ्या 7 पिढ्या बसून कशा खातील, आणि यांनीच निसर्गाचा ऱ्हास पूर्णपणे होतोय, ते अजूनही सांगतात आणि ते त्या मतावरती ठाम आहेत. म्हणजे आता
सलीम अलींचं नाव पक्षीतज्ञ आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर लहानपणी त्यांच्या वडिलांचे मित्र सलीम अली हे होते आणि सलीम अलींबरोबर अनेक ठिकाणी ते फिरलेले आहेत पक्षी बघण्यासाठी म्हणून. आणि सिंहगडला म्हणजे साधारणपणे त्यांनी असं सांगितलं की मी इयत्ता 3री-4थीमध्ये होतो. माधवराव म्हणतात मी 3री-4थीमध्ये होतो, त्यावेळेला मी आई वडील आणि आमची सगळी भावंड अशी सगळी मिळून आम्ही सिंहगडावरती लोकमान्य टिळकांचा जो बंगला आहे त्याच्यामध्ये आम्ही हवा पालट म्हणून 8 दिवस राहायला जायचो. आणि तिथे प्रचंड थंडी असायची आणि नुसती थंडी असं नाही, म्हणजे उन्हाळ्यामध्ये पण थंडी असायची आणि देवटाक्याचं पाणी हात घालायला सुद्धा नको वाटायचं, इतकं ते गार असायचं. हे झालं पाण्याच्या संदर्भात. आणि दुसरी गोष्ट ते असं म्हणले की तिथे चितळ हरणाचा एक प्रकार आहे, त्याच्यानंतर रानडुक्कर, म्हणजे ही पण सहजपणे आम्हाला दिसायची. म्हणजे किती घनदाट जंगल असेल याचा आपण विचार करू शकतो. मग ते म्हणले इतकी घनदाट झाडी. मी जेव्हा हळवद विद्यापीठातनं परत आलो आणि पंचवटी नावाचं म्हणजे आपले पंचवटी सोसायटी आहे तिथे त्यांनी जागा घेतली आणि मग नंतर परत गेलो जेव्हा तर इतका जमीन आसमानाचा फरक दिसला मला की केवढा ऱ्हास केलाय. म्हणजे ह्या इतक्या वर्षामध्ये 35-40 वर्षामध्ये इतका प्रचंड ऱ्हास झालाय की असं बुडबुडकाच सिंहगड वाटलं. म्हणजे लोकांना त्याची खंत नाहीये. हे म्हणतात त्याचं मला दुःख होतं की तुम्ही एखादी गोष्ट दुसऱ्यासाठी केली तर आपल्याकडे ते म्हणतात अशी पद्धत आहे. ते म्हणजे माझी आजी असं म्हणायची की एका हाताने दिलं, उजव्या हाताने दिलं तर ते डाव्या हाताला सुद्धा कळता कामा नये. तर दोन्ही हाताने काय माणूस सारखं घेतच राहतो. मग ही घेण्याची प्रक्रिया माणसात ही थांबणार तरी कधी? म्हणजे मी निसर्ग सेवक आहे असं मी म्हणून घेतच नाही, पण तरी सुद्धा मला काम करताना असं जाणवतं की माणूस कुठलीही गोष्ट आपल्या स्वार्थाखेरीज 80% माणसं आपल्या स्वार्थाखेरीज कुठलीही गोष्ट करायला तयार होत नाहीत. हे आज जास्ती प्रमाण वाढलेलं आहे. आणि याचं कारण ते म्हणजे माझ्या ते जेव्हा परत आले म्हणजे लहानपणी पुण्यामध्ये जेव्हा राहायला आले, त्यांचा जन्म नेमका आता आठवत नाही मला कुठला आहे ते, पण पुण्यात जेव्हा राहायला आले तेव्हा दौंडपंत केशव कर्वे हे त्यांचे एक शेजारी होते आणि उजव्या बाजूला इरावती कर्वे, ते त्यांना इरू काकूच म्हणायचे. तर म्हणजे किती संपन्न होतं बघा, समृद्ध संपन्न ज्ञानाने समृद्ध. आणि इरावती कर्वे जेव्हा एखाद्या संशोधनाला जायच्या तेव्हा त्यांना 2-2, 3-3 महिने सुद्धा संशोधनाला जायला लागायचं. म्हणजे त्यांना त्या इतिहास संशोधक पण होत्या, सामाजिक पण काम करायच्या. तर त्यांच्या वडिलांनी एका शाळेतनं परवानगी मागितली की माझा माधव इरावतीबाईंबरोबर त्या संशोधनासाठी जाणार आहे. तर कर्नाटकामध्ये हत्तींची संख्या आणि तिथले सांगाडे आणि एकूण तिथलं सगळं बघणार आहे. तर तो शाळेपेक्षा भिंतीच्या शाळेमध्येच अधिक शिकेल तर त्याला परवानगी द्यावी. तर ते म्हणाले की अभ्यास भरून काढायची जबाबदारी तुमची आहे का? तर म्हणले माझा मुलगा त्याच इयत्तेत बसला तरी चालेल, पण हे शिक्षण त्याचं अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आणि त्यातले 2-3 प्रसंग त्याने अतिशय सुंदर वर्णन केले. ते म्हणले मी इरू काकू आणि त्यांची गौरी नावाची मुलगी इरावती कर्वेंची, ती यांच्याबरोबर एवढीच होती. तर दोघे 3री-4थी. मग ते छकड्यामध्ये बसले, म्हणजे तिथे कर्नाटकात गेल्यानंतर छकड्यामध्ये बसले आणि कानडी या तिघांनाही येत नव्हतं, पण जो दुभाषा होता त्याला कानडी येत होतं. तर तो ते सगळं सांगत होता काय 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 कसं चाललंय काय. आणि अचानकपणे 10 हत्ती एकदम समोर आल्यानंतर ते म्हणले आम्ही डोळे गच्च मिटूनच घेतले. आम्ही दोघं लहान होतो, दोघांनी आम्ही डोळे गच्च मिटून घेतले. आणि जेव्हा तेव्हा डोळे उघडले, इरू काकूने आम्हाला सांगितलं आलं ते आपल्याला काही करणार नाही. त्याला 2 तास झाले होते. ते हत्ती चढून संथपणे शांतपणे निघून पण गेले होते. आणि ते डोळे उघडल्यानंतर तो म्हणाला ह्या मुलांना काय झालंय, घाबरलेत की काय, असं तो विचारत होता. तो म्हटला तो एक प्रसंग मी आयुष्यात विसरलो नाही. आणि मग असं तेव्हा मनात आलं की हत्तींवर बसून मला कधी कुठे असं सफर करायला मिळेल का मोठेपणी, किंवा असं संशोधन करायला मिळेल का. म्हणजे सामाजिक कामाचा किंवा अभ्यासाचा पगडा त्या इरावती काकूकडून मला मिळाला आणि मी झपाटले पण तिथून शिकलो. बघा लहानपणापासून आपण काही काही वेचत असतो, घेत असतो ना, ते आपण कधी विसरत नसतो. आणि म्हणून ते म्हणले मला त्याची खूप आवड निर्माण झाली की ते प्रत्येक विषयामध्ये काहीतरी उत्सुकता म्हणून याच्यामध्ये काय आहे हे दुसऱ्याला न विचारता मी वाचायचो. रोज किमान झोपण्यापूर्वी 5वी ते 11वी पर्यंत त्याने असं सांगितलं की रोज किमान झोपण्यापूर्वी घरामध्ये 5000 पुस्तकं त्यांच्या घरामध्ये वडिलांनी होती. वडील उत्तम अर्थतज्ञ होते
आणि विखे पाटलांच्या बरोबर पहिला साखर कारखाना त्यांनी काढला होता माधवराव गाडगेंच्या वडिलांनी. पण काही वेळेला लोक अधिक स्वार्थी असतात आणि इंदिरा गांधींनी अचानकपणे त्यांना एकदा सांगितलं होतं की तुमचेही म्हणजे तुम्ही आता आमच्या मंत्रिमंडळामध्ये किंवा आमच्या कामामध्ये तुम्ही नको आहात. आणि त्या धक्क्याने वडील जागीच गेले, म्हणजे हार्ट अटॅकने गेले. हे पण त्याने स्पष्टपणे, तर ते म्हटले हो तो त्यांचा विचार असेल आणि यांना तो पटला नसेल म्हणून त्यांच्या मनावर परिणाम झाला असेल. पण हे त्यांनी वयाच्या कितव्या वर्षी सांगितलं होतं की ते म्हणले वयात मी सगळ्यात लहान असल्यामुळे मी पुस्तकातच रमायचो, कारण वडिलांना मी चर्चा करताना बघितलं होतं. आणि कुठली पुस्तकं नव्हती, सगळी म्हणजे मर्ढेकर होते, नंतर राजवाडे होते, म्हणजे ही साहित्यिक दृष्ट्या किंवा ऐतिहासिक दृष्ट्या, आणि इंग्लिश पुस्तकं पण प्रचंड होती. त्यामुळे पुस्तकांची ओढ आणि वेळ लागलं आणि ललित साहित्य देखील त्याच अंगाने कसं लिहायचं हे नकळतपणे त्याचे परिणाम माझ्यावरती झाले. तर एखादा शास्त्रज्ञ असतो ना तर तो समाजापर्यंत सहजपणे पोचवू शकत नाही. मी आत्ता पुस्तक तुम्हाला दाखवायला आणलं नाही, पण एक उत्क्रांती एक महानाट्य हे पण त्यांचं पुस्तक एक प्रसिद्ध झालं आणि त्याच्यामध्ये तो साहित्यिक आहे का शास्त्रज्ञ आहे असा विचार करावा इतकी मांडणी अत्यंत ललितपूर्ण होती. मग हे मी विचार केला की हे कशामुळे साधलं असेल त्यांना, तर लहानपणी केलेल्या प्रचंड वाचनामुळे. आणि काही जण बघा नुसतं वाचन करत नाही तर समांतर वाचन करतात. म्हणजे कसं वेगवेगळं वाचलं तरी त्याच्यामध्ये समान धागा कुठला आहे असा विचार करण्याची सवय लहानपणापासून वडिलांनीच लावली. आणि आईला अत्यंत गाण्याची आवड होती. नाही शास्त्रोक्त गाणी नाही, पण तिच्या बहिणाबाईंची गाणी असतील किंवा आणखीन कोणाची असतील तर ती अत्यंत गोड गाणी गायची. आणि ती म्हणायची माधवा तूच मला वाचून दाखव. आणि आपल्या इथे एक सृष्टीज्ञान आणि विज्ञान पत्रक म्हणून अजूनही मासिक निघतं. तर सृष्टीज्ञान 1920 सालापासून निघतंय, अजूनही ते चालू आहे. तर 8वीत आणि 9वीत असताना नागतोड्यावरती, नंतर मधमाशीवरती, झुरळावरती, आणखीन मुंग्यांवरती अशा 4 गोष्टींवरती छोटे 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 असे शाळेमध्ये लेख लिहिले. आणि इरावतीबाई म्हटल्या त्यांना की तू दे ना आता सृष्टीज्ञानमध्ये दे. तर त्यांनी घेऊन दिले आणि ते छापून आले. म्हणजे लहानपणी सुद्धा त्यांचं साहित्य नाकारलं गेलं नाही याचं मला खूप, ते म्हणले मला खूप कौतुक वाटलं. असं वाटलं की इरा काकुनी दिल्यामुळे, मी इरावती दर्व्यांनी दिल्यामुळे ते आपलं छापून आलं की काय, पण नाही. शाळेमध्ये आणखीन मागणी यायला लागली त्यांच्या लिखाणाला की अभ्यासपूर्ण असतं, अनुभवाचं असतं आणि म्हणून आम्हाला ते लिखाण हवं आहे. अशा पद्धतीने त्यांचं सगळं बालपण पुढे सरत गेलं. आणि पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधनं त्यांनी BSc केलं. आणि त्याचबरोबर त्यांच्या पत्नीचं नाव सुलोचना, ती पण मॅथमॅटिक्समध्ये करत होती. आणि यांचं तेव्हा बॉटनी, बायोलॉजी, झुलॉजी का पर्यावरणशास्त्र याच्यापैकी काय मुख्य विषयात पुढे करायचं याचं नक्की नव्हतं. आणखीन एक तेव्हाच त्यांनी मांडणी करून ठेवली होती. 9वी मध्ये असताना त्यांनी असं म्हटलं होतं की धर्म 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 असं मी एकही कुठलीही गोष्ट आमच्या घरामध्ये नव्हती. म्हणजे वडील कुठल्या धर्म मानायचे नाही, पण सर्व प्रकारचे लोक त्यांच्याकडे चर्चेला यायची, जेवायला असायची किंवा बौद्धिक चर्चेसाठी अगदी ख्रिश्चन, मुसलमान सर्व लोक असायची. त्यामुळे मी माणूस धर्म मानणारा माणूस आहे, मी बाकीचा कुठला धर्म मानत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्याकडे देव्हारा पण नाहीये. फक्त एकदा मी नेपाळला गेलो असताना एक म्हणजे भूमिगत मुद्रा असलेली बुद्धाची मूर्ती त्यांना एकाने दिली होती. तर त्याने अनुभवात्मक तो शिकला, गौतम बुद्ध अनुभवात्मक शिकला, त्याचं ज्ञान सगळं अनुभवात्मक होतं. आणि मग फक्त निर्विकार गोष्टीकडे विचार करताना किंवा फक्त आपण कल्पनेने विचार करताना आपण जास्त लांब पल्ल्याचा विचार करू शकत नाही. समोर काहीतरी आपल्याला लागतं, म्हणून ती बुद्धाची मूर्ती आहे, पण मी त्याची पूजा कधी करत नाही. तर मी त्यात मला काही सहजपणे दृष्टी गेली तर त्याचे अर्धोन्मिलित नेत्र फक्त दिसतात आणि त्याच्यावरनं असं वाटतं की अथदीप्पो भव, म्हणजे तूच तुझा मार्गदर्शक हो, असा मी मला मनाला लावून अर्थ घेतो. मग गीतेने तरी दुसरं काय सांगितलंय, स्वतःचाच म्हणजे तू स्वतःच हे कर, तू स्वतःचा घात कधी करू नकोस, हेच गीतेने सांगितलंय ना. ते म्हणजे बाकी मग तुम्ही धर्म मशीद पडली तरी वर्षानुवर्ष शतकानुशतक त्याच्यावर मांडत असता. हे करण्यापेक्षा की मी व्यक्ती म्हणून, मग ती कुठल्याही वर्षाची असो, हे त्याने आत्ता साधारणपणे 6 महिन्यापूर्वी एका भाषणात बोललेले त्यांचे वाक्य आहे की कोणत्याही वयोगटातली व्यक्ती आज मी
पर्यावरणाच्या दृष्टीने काय करू शकतो किंवा काय करू शकते हा विचार कधीतरी होतो का, किंवा ही चर्चा कधीतरी होते का, दोन व्यक्तींमध्ये होते का, किंवा एक व्यक्ती म्हणून स्वतःच तुम्ही आत्मपरीक्षण करता का, हे करण्याची आज गरज आहे. एक व्यक्ती म्हणून, एक घर म्हणून, एक राज्य म्हणून, एक राष्ट्र म्हणून आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा. ब्रिटिशांच्या काळावर तर त्यांनी प्रचंड ताशेरे ओढलेले याच्यासाठी की आमची समृद्ध वनसंपदा कोळसा जाळून तुम्ही नष्ट केली आणि आमच्यावर पण राज्य केलं, आणि ती सवय आपल्या इथल्या लोकांना पण लागून राहिली. मग अजूनही म्हणजे आत्ता सुद्धा मुंबईमध्ये ते म्हणले, पुणे, बेंगलोर, आणखी त्यांनी काही काही गावं सांगितली, अशा 8 गावांना 1400 ट्रक रोज लाकूड फाटा तंदूर भाजण्यासाठी, कोळसा करण्यासाठी जातो. अजूनही आज सुद्धा त्याने अगदी म्हणजे शास्त्रीय दृष्ट्या संख्या दिल्यामुळे आपल्याला अवाक व्हायला होतो. आणि मग असं वाटतं की अरे नुसत्या गप्पा करून काय उपयोग आहे, हे कसं म्हणजे पुढे कसं जाणार, कसं चित्र आहे पुढे. तर त्याच्यावर त्याने उपाय पण सांगितलेले आहेत. पण हे म्हणजे महत्वाचे मुद्दे तरी किमान आलेच पाहिजे. बालपणापर्यंत आपण त्यांचं बघितलं कसं गेलं होतं ते. आणि त्याच्यानंतर ते हार्वर्ड विद्यापीठातनं करताना सुद्धा ते तिथे काय करायचे की शिक्षण झालं ना आपलं की ग्रंथालयात जायचे आणि तिथल्या वनसंपदेवरती कोणी एखादा काम करतो आहे का हे प्रत्यक्ष बघायचे आणि मग त्याच्याशी मैत्री करून त्याच्याबरोबर बाहेर फिरायला जायचे. मग कधी एकदा घोडेस्वारी पण शिकले, घोड्यावर बसून पण बाहेर फिरायला गेले की निसर्ग दिसल्यानंतर इथे तुम्ही वेगळी वनस्पती कुठली लावली, इथली झाडं कुठली आहेत, या मातीतली झाडं कुठली आहेत, परदेशी झाडं कुठली आहेत, कुठलं वाढ तुम्ही जपता, असं सगळ्या नोंदी करून ठेवायच्या. आणि कारण ते तिकडे गेले तेव्हा काही मोबाईलची तेव्हा सोय नव्हती, पण नंतर त्या सगळ्या नोंदी केलेल्या सुद्धा नंतर त्यांच्या विद्यार्थ्यांनी ते संगणकीय केले. मग आता सगळ्या सोयी असल्या तरी सुद्धा ते म्हणले संगणक काही आपल्याला खाणं पिणं आणून देत नाही. निसर्गाचा समतोल जो ढळतो आहे ना तो आपल्याच म्हणजे सौर ऊर्जा असं आपण म्हणतो, पण सौर ऊर्जेवर तरी चालणारी वाहनं असतात, तर सौर ऊर्जेचा वापर करून कसा घ्यायचा, किती प्रमाणात घ्यायचा, आणि वाहन चालवतानाच किंवा गरज आणि चैन ह्या 2 गोष्टी ते म्हणजे मी आयुष्यभर जपत आलो की ह्याची गरज मला आहे का, काही चैनीची गोष्ट आहे, आणि ही तरी किमान प्रत्येक माणसाने करायला पाहिजे. म्हणजे काहींना आता परावलंबित्व असतं, काहींना आर्थिक परावलंबित्व असतं, काहींना शारीरिक असतं, काहींना मानसिक असतं, ही गोष्ट वेगळी. पण जो मनुष्य सर्वदृष्ट्या सक्षम आहे त्याने तरी किमान गरज आणि चैन या गोष्टी ओळखल्या पाहिजेत, असं माझं स्वतःचं मत आहे. आणि वयाच्या 80व्या वर्षापर्यंत मी तसा वागत आलो आहे. आता ते 85 वर्षाच्या पुढचे आहेत तरी पण ते व्यवस्थित आहे. आणखीन एक त्यांनी मजेशीर विधान केलं, आपण इथे बसलेला ते पटेल किंवा नाही मला माहिती नाही, त्यांनी असं विधान केलं की माणूस हा सर्वभक्षक प्राणी आहे. म्हणजे अन्नाची सुरुवात नंतर झाली, जे दिसेल ते पण तो खायचा. आणि त्याने प्रामाणिकपणे प्रांजळपणे मान्य केलं, मी कोळी पण खाल्लेले आहे, मी चीनमध्ये जाऊन पाली पण खाल्लेले आहे, उंदराचं मांस पण खाल्लेलं आहे, पण ते हे सगळं खाल्लं म्हणजे चैन म्हणून नाही खाल्लं, काही मिळतच नव्हतं आणि माझ्या बरोबरीचे खात आहे, आपण खाऊन बघावं काय त्याच्यात बिघडलंय. बेडूक खाल्ले, सर्व प्रकारचं खाद्य, मी सर्वभक्षक आहे. आपला आदी मानव सुद्धा सर्वभक्षक होता. रामायण आणि महाभारतातले उल्लेख सुद्धा त्यांनी दिलेले आहेत की यांनी सुद्धा मांसभक्षण केलेलं आहे, कारण पर्याय नव्हता दुसरा. पर्याय असेल तर माणूस निवड करतो ना. निवडीची केव्हा असते त्याला की आपल्यासमोर सवड असेल किंवा निवडीला जर पर्याय असेल तर आपण निवड करतो, नाहीतर आपण निवड करत नाही. हे आता मला काही वेळेला आधार थोडासा, कारण त्यांचे शास्त्रीय नोंदी असल्यामुळे थोडासा मला आधार घ्यावा लागेल. आता परिसर आणि पर्यावरण याच्या बाबतीत त्यांचं आणखीन एक म्हणणं असं आहे की पर्यावरणाचे संशोधक म्हणून जे असतात ते कार्यकर्ते नसतात, आणि जे कार्यकर्ते असतात ते संशोधक नसतात. त्यामुळे दोघांचं एकमेकांना म्हणणं पटत नाही किंवा पटवून घ्यायचं नसतं, किंवा सामान्य लोकांना दोघांच्या भूमिका कळत नाही, म्हणून नेमकं कसं वागावं हे पण समजत नसतं. म्हणजे गीतेमधल्या संशयात्मा विनश्यतीसारखं होणं हे साहजिक आहे, कारण कुणाचं ऐकायचं हा पण सामान्य माणसाला प्रश्न पडतो. म्हणून त्यांचं पुढे असं म्हणणं आहे की कार्यकर्ते असतील, संशोधक असतील, नंतर शास्त्रज्ञ असतील, विद्यार्थी असतील आणि सामान्य माणूस असेल, यांनी आपल्या आपल्या जीवनासाठी कामाची दिशा ठरवून घ्यायला बघितलं तर माझ्या या आत्मचरित्रामधनं हे मी त्यांचं पुस्तकावरूनच बोलते,
जरी तिथे हे लिहिलेलं असलं ना की माधव गाडगी एक निसर्गसेवक, तर मी पुस्तकाचं नावही तुम्हाला सांगून ठेवते की राजहंस प्रकाशनाचं पुस्तक आहे. हे आत्ताच प्रसिद्ध झालेलं आहे एक 23 साली. आणखीन त्याच्यामध्ये त्यांनी उत्क्रांती एक महानाट्य याचा पण सगळा आढावा घेतला आणि ते दुसरं पुस्तक पण छापलंय. आणि त्यातनंच काही काही संदर्भ घेऊन मी आतापर्यंत तुम्हाला सांगितलं. आता ते काय नागपुरामध्ये होते. आता मी मगाशी म्हटलं ना मला आठवत नाहीये की कधी नेमके ते कुठे होते अगोदर. तर अगदी बालपण त्यांचं नागपुरात गेलं होतं आणि तिथे त्यांच्या वडिलांनी शेतीवरती भरपूर प्रयोग केले होते. म्हणजे ते अर्थतज्ञ असले तरी शेतीमध्ये उतरून शेती सुद्धा करायचे, नांगर सुद्धा चालवायचे. तर मग ते म्हटले की तिथे मला म्हणजे याच्यावरचं पाणी पण नदी रहाटावरचं काढायचे. तर ह्या सगळ्या गोष्टी मला मनापासून करता आल्या आणि त्याचा आनंद पण मी खूप घेतला. आता पुण्यात त्याच्या पुढचं म्हणजे क्रीडा विश्वात पण ते खूप पटाईत होते. म्हणजे कसं की मुंबई राज्याच्या 16 वर्षाखालील मुलांचा जो विद्यापीठाचा संघ असतो त्यांच्या उंच उडीमध्ये त्यांचा कॉलेजच्या स्तरावर पहिला नंबर आला होता. म्हणजे त्या लोकांना वाटायचं आणि आंतरराष्ट्रीय क्रीडापटूच व्हावं, पण वृत्ती संशोधकाची होती त्यामुळे त्याच्यामध्ये मन जास्त रमलं नाही. म्हणजे एखादी व्यक्ती ही बहुआयामी असते. आपण म्हणतो एखाद्याला हे जमतं हे जमत नाही, पण काही लोक ज्यात पडतील ते करून दाखवतात, अशी पण असू शकतात. तर ते त्याच्यामधनं दिसलं. आणि फक्त म्हणजे टेनिस पण खेळायचं उत्तम, पोहायचे पण उत्तम, आणि त्यामुळे त्या सगळ्या ह्याच्यामुळे प्रकृती अत्यंत उत्तम होती. आणि 1826 सालचा जो राजवाड्याने लिहिलेला मराठ्यांचा इतिहास होता ना, ते जवळजवळ 3000 पानांचं पुस्तक 9वी-10वीच्या वयोगटामध्ये वाचून काढणं ही किती अवघड गोष्ट आहे बघा बरं. आणि त्याच्यामधल्या शंका लिहून काढणं आणि त्या तज्ज्ञ व्यक्तींना विचारणं, हे म्हणजे ही संशोधक वृत्ती तेव्हापासूनच दिसून येते. तर मग आणखीन एक 1958 सालामध्ये त्यांनी जेव्हा हे सगळं करून ते पुढे गेले, 1900 मला वाटतं 65 का 62 साली गेले. आणि तिथे 1966च्या उन्हाळ्यामध्ये सागर शास्त्रीय संशोधनामध्ये नौकेवरती त्यांना काम करायला परवानगी मिळाली. आणि त्याच्या नोंदी आम्हाला एकट्यावर नोंदी 18 तासाच्या हव्या. बघा, सागरावरती हवा खूप वेगळी असते, वेग असतो, आणि 3 जणच बोटीवरती असताना हे सगळीकडे बघत एकीकडे नोंदी डायरीमध्ये करत होते. म्हणजे ही किती अफाट काम आहे. म्हणजे बाजूचे सगळे थकले म्हणजे त्यांना करता येतात नोंदी. तर ते काय म्हणले, मी एक दोरा घेऊन माझ्या मनगटाला बांधला, त्याच्यामध्ये एक पेन्सिल अडकवली आणि हातामध्ये ज्याच्यावर मी नोंदी करत होतो ते पॅड मी इथे हाताला गुंडाळून घेतलं. म्हणजे हल्लं तरी मला नोंदी करता येते. म्हणजे आपल्याला करायचंच असेल तर माणूस कसा मार्ग काढू शकतो ते पण त्याच्यातनं लक्षात आलं. आणखीन एक 1962 साली राशेल कार्सन ह्या बाई होत्या, त्या पण पर्यावरण शास्त्राच्याच होत्या. त्यांनी सायलेंट स्प्रिंग हे पुस्तक पण फारच सुंदर आहे. म्हणजे मूक वसंत, म्हणजे कोकळी त्याने पूजन केलंच नाही का, तर डीडीटीचा फवारा मारला गेला होता सगळीकडे, आपल्या इथे नाही परदेशामध्ये, आणि त्यामुळे सगळं कीटक मेले होते. फळफळावर सगळी लोक खाऊन काही लोकांना कॅन्सर पण झाला होता. मग आता डीडीटीला केव्हाच तिकडे बॅन केलेलं आहे, पण आपल्या इथे मात्र अजूनही तिकडे ज्या गोष्टी बॅन होतात, बंद होतात, तिथे आपण त्याउलट आपण आणून वस्तू असतील, औषधं असतील त्या आपण वापरतो. हे आपलं दुर्दैव म्हणायचं का, आपल्याला कळून पण न कळण्यासारखं, समर्थ म्हणतात तसं पडतं मूर्खासारखं आपण वागतो. हे माझे शब्द नाही, गाडगे यांनी त्यांच्या पुस्तकात वापरलं. आपली लोकही संत वाङ्मय वाचून पडतं मूर्खासारखंच वागतात असं कधी कधी मला वाटतं. असं वाक्य त्यांनी वापरलं होतं. आणि मग त्यानंतर डीडीटीच्या वापरावरती बंदी जेव्हा घातली आणि पर्यावरण रक्षणाची चळवळ जोरदार पहिल्यांदी सुरू झाली 1962 मध्ये ह्या मूक वसंत नंतर. पण आपल्या इथे त्याचा पत्ताही नव्हता. आपल्या इथे सगळं व्यवस्थित यथास्थित चालू होतं. आणि त्या करणारे कोण होते, ब्रिटिशच होते. त्यांना हाताशी धरून कोणाला केलं तर आपल्या स्थायिक लोकांना. त्यांना उगीच कुठे, म्हणजे खरं सांगू का, 8 आणे 60 पैसे ह्या दरावर हिरडा, बेगडा, आवळा ही झाडं त्यांनी छाटून टाकली होती. म्हणजे बघा, काळ कुठला होता तरी 50-60 पैशावरती अशी हजार झाडं
तुम्हाला एवढे पैसे देतो म्हणून छाटून टाकायची, म्हणजे तेवढ्या प्रमाणामध्ये त्यांनी नाश केला होता. आणि मग तीच वृत्ती वन खात्याच्या अधिकाऱ्यांच्या मध्ये पण म्हणजे त्यांना वाटलं ते हे चालले प्रथेप्रमाणेच करतोय आम्ही वेगळं करत नाहीये, काही इंग्रज जे करत होते तेच आम्ही करतोय. त्यामुळे लोकांना अंधारात ठेवून तेच काम चालू केलं. आणि अजून एक त्यांनी असा प्रसंग सांगितला की म्हणजे आईन्स्टाईनने नकार दिला होता कशाला, जपानवरती अणुबॉम्ब टाकायला. ते म्हणले की 1945 साली अणुबॉम्ब तयार झाला आणि अजूनही म्हणजे हिटलरच्या जर्मनीबरोबर लढणारा जपान काही माघार घेत नव्हता. तर मग त्यांनी काय सुचवलं आईन्स्टाईननी, तो तिथून म्हणजे हिटलरच्या तो आधी जपानमध्ये होता, तिथनं अमेरिकेत गेला. तो म्हणला तुम्ही डायरेक्ट त्यांच्यावर टाकू नका, समुद्रामध्ये टाका, म्हणजे त्याचे भीषण परिणाम बघून लोक जरा हादरतील आणि मागे जातील की लढणार नाही. पण हे अमेरिकेने ऐकलं नाही. अमेरिका म्हणली हा आमचा अपमान आहे किंवा हे आम्हाला शोभणारं नाहीये, हे आम्हाला लज्जास्पद आहे, आम्ही त्यांनाच पराभव करणं, कारण काही असू देत पण हे आम्ही. आणि एका बॉम्बच्या क्षणार्धात टाकण्याने झालं काय होतं तर जवळजवळ 2 लाख लोक त्या क्षणाला गेली. आणि दशकानुदशक किती जपान भोगत होता. आणि ते म्हणले की ही सगळी म्हणजे संशोधनाचा हा किती झालेली मानवहानी असेल, आणखीन काय असेल तर किती भोगायचं किती माणसांनी, हे त्यांना खूप त्यावेळेला वाईट वाटलं होतं. आणखीन एक परत पुण्यात म्हणजे महाराष्ट्रात आल्यानंतर ते श्रीवर्धनच्या राईमध्ये गेले होते एकदा. आणि ते म्हणजे पूर्वी पाहिलेली श्रीवर्धनची राई आणि आत्ता पाहिलेली श्रीवर्धनची राई म्हणून म्हणजे आपण कसं म्हणतो की शहरामध्ये दाट लोकवस्ती आहे आणि खेड्यामध्ये थोडी विरळ लोकवस्ती असते, तसं म्हणलं ही दाट घनदाट सिंहगडावर जी बघितली होती तशी पूर्वी घनदाट राई पाहिलेली होती मी इथे सर्व झाडांची. आणि आता इथे काहीच मला दिसत नाहीये. त्यामुळे मला असं कोकं वाटलं, मला ते ओळखीचंच वाटेल. म्हणजे त्याला खूप मानसिक त्रास झाला. आणि ते म्हणले की हे कशामुळे. मग त्यांनी लोकांच्या भेटी घ्यायला सुरुवात केली की तुम्ही असं कशामुळे करता आहात, हे तुमचंच नुकसान होत आहे. तर ते म्हणले आम्हाला हाताशातनं पैसा मिळतोय, लोक उद्योगधंदा इथे करतात, आम्हाला पैसा मिळतोय, आम्हाला काही बाकीचं कळत नाही. म्हणजेच मगाशी म्हटलं त्याप्रमाणे एखादा संशोधक असेल, स्थानिक लोक असतील, कार्यकर्ते असतील आणि शास्त्रज्ञ असेल, त्यांची एकत्र येऊन जर सभा घेतली. तसं विदर्भामध्ये नाही, नागपूरच्या पुढे आपले बाबा आमटे आहेत, त्या बाजूला मेंढालेखा म्हणून एक गाव आहे. तर त्या मेंढालेखा गावामध्ये आमचा पण अभ्यास दौरा गेला होता. तेव्हा मेंढालेखा गावामध्ये आम्ही बघितलं तर त्या गावामध्ये वृषभदान संस्कृती जरी असली तरी निम्मे म्हणजे काही महत्वाचे निर्णय या स्त्रिया घेतात. म्हणजे कसं तर मासिक धर्म जो आहे, स्त्रीला मासिक धर्म जो येतो त्या काळामध्ये कुठल्याही वनस्पतीला हात लावायचा नाही, झाडाला पाणी घालायचं नाही, हे स्त्रियांनी ठरवून घेतलं होतं. आणि आज त्या मेंढालेखामध्ये अजूनही पाळलं जातं. आपल्याला माहिती असेल की आपण तुळशीला किंवा कोणाच्या घरातही आपण आधी पटकन जात नसतो, म्हणजे हे आपल्या पिढीला तरी सगळ्यांना माहिती आहे. पण त्यांच्या त्या परंपरा आहेत. आणि ते म्हणले की त्याच्यामध्ये ते शास्त्र आहे, ते त्यांना शास्त्र म्हणून माहीत नव्हतं. पण धर्माचा गोट लावल्यामुळे मेंढालेखा या समाजामधल्या त्या गावामध्ये अजूनही वृक्ष संपदा अतिशय सुंदर आहे, अतिशय चांगली आहे. आणि तिथली परंपरा तिथल्या स्त्रियांनी सांभाळलेली आहे. हे आत्ताचं त्यांचं उदाहरण त्यांनी सांगितलं होतं. तर त्याच्यानंतर ते असं म्हणाले की आता कावळे, नंतर रानकावळे, घुबडं, नंतर गिधाडं, रानगिधाडं, नंतर अशा पक्ष्यांची एकूण 78 पक्ष्यांची त्यांनी पशु आणि पक्ष्यांची गणना केली. आणि भरतपूरचं जे अभयारण्य आहे त्याच्यामध्ये सलीम अलींच्या बद्दल ते म्हणले माझं मत चांगलं जरी असलं तरी एक खूप मोठी त्यांच्याकडनं चूक झाली की भरतपूरचं जे अभयारण्य आहे तिथे खूप मोठं तळ होतं. आणि तळ म्हणजे आता ठाण्यामध्ये 7 तळी आहेत बघा, 7 पाणीचा तलाव असे, तसं म्हणजे ते खूप कमी आहे, संख्येने कमी असतील आणि आकारमानाने पण कमी असतील. पण भरतपूरच्या अभयारण्यामध्ये म्हणजे इथून आपण म्हणजे आता मला अंदाज पण सांगता येणार नाही, पण त्यावेळेला नजर आपली पोचत नाही इथपर्यंत सरोवर होतं. आणि ते सरोवर कशामुळे झालं म्हणजे नष्ट झालं, तिथले पक्षी पण नष्ट झाले किंवा तिथले प्राण्यांची बहुजाती पण प्रजाती पण नष्ट का झाल्या. तर सलीम अलींचं असं म्हणणं की तिथे गावकरी 350 गाई म्हशी चरायला घेऊन यायचे.
आणि त्या सरोवरावरती सावा नावाचं गवत यायचं आणि ते सावा गवत फक्त त्या म्हशी खायच्या. तर ते चिडून सारखे म्हणायचे या गावकऱ्यांना आणि या गाई म्हशींना एक तर हुसकून लावलं पाहिजे. आणि त्यांनी सगळ्यांच्या म्हणजे शास्त्रज्ञांच्या संशोधकांच्या मदतीनं इंदिरा गांधींना एक पत्र लिहिलं की भरतपूरच्या अभयारण्यामध्ये गायींना चरायला बंदी असावी. आणि मग इतक्या मोठ्या तज्ज्ञांनी आणि शिफारस केल्यामुळे त्यांनी ती बंदी मान्य केली. आणि मग मध्ये 10 वर्ष गेल्यानंतर असं झालं की ते गाईवर काय खायची, ते सावा खायची. सावा खाल्ल्यामुळे ते स्वच्छ राहायचं सगळं आणि बाकीचे पशु पक्षी आणि ह्यांना पण काही त्रास नव्हता. पण ते सावा वाढलं म्हणजे ते खाणं बंद झाल्यावरती त्याच्यामध्ये त्या जलपर्णी पण अनेक वाढल्या आणि आणखी इतकी दलदल वाढली की त्या दलदलीमुळे पशु म्हणजे येणारे जे पक्षी असतात तर त्यांना त्या वासाने त्यांना त्रास व्हायला लागला किंवा दुर्बरायला व्हायला लागला आणि तिथली जी घुबडं आहेत किंवा अजून ज्या प्रजाती आहेत त्या आपोआप मरून जायला लागल्या, ते दुर्गत गेली. आणि म्हणजे ह्यांनी सांगितलं की तुम्ही जरी माझे सुहृद असलात तरी हा तुमचा निर्णय चुकीचा आहे. आणि मग हे 20 वर्षात मान्य केलं नाही त्यांनी. सलीम अलींनी मान्य केलं नाही, त्यांच्या अभ्यास गटाने पण मान्य केलं नाही. एखादी आपली चूक झाली तर मान्य करण्याची सुद्धा माणसाची कुवत किंवा क्षमता किंवा पात्रता असावी लागते. तर ती त्यांच्यात नव्हती, दुर्दैवाने नव्हती आणि हे दुर्दैवच आहे हे पण त्यांच्या पुस्तकामध्ये त्यांनी. आणि ते म्हणजे शास्त्रीय दृष्टीने मी सगळं मांडतोय त्यामुळे हा आरसाच तुमच्या समोर ठेवलेला आहे. जेवढं काम त्यांनी चांगलं केले तेवढं भरतपूरचं नुकसान करण्याचं कामही त्या माणसाकडनं झालेलं आहे. आणि हे न राहून तुमच्या पुढे पण मला मांडावंसं वाटलं. म्हणजे माणसं करतात आणि त्याचा परिणाम त्या जीवसृष्टीला किती भोगावा लागतो. म्हणजे 78-80 प्रजाती होत्या वेगवेगळ्या, त्याच्यामध्ये फक्त 12 की 15 प्रजाती शिल्लक राहिल्या. म्हणजे कितीचा नाश झाला किंवा ऱ्हास झाला ते बघा. आता लांडग्यांची शिकार आता कसं आहे की म्हणजे जो आपल्या हितासाठी म्हणजे आपल्यावर कोणी धावून आलं तर प्रतिकार करण्यासाठी आपण करतोच. पण लांडग्यांची शिकार का करायची तर अलास्काच्या राणीने काय सांगितलं होतं की मूस नावाचं हरिण असतं त्याचं मांस खूप चांगलं असतं आणि मग ते मूस हरिण लांडगा खायचा. लांडग्याने खाल्ल्यामुळे तर मूस हरिण मिळायचं नाही म्हणून लांडग्याची शिकार केलेली चालेल. तुम्ही हेलिकॉप्टर किंवा विमानामधून सुद्धा लांडग्याची शिकार केली तरी त्याला बक्षीस देईन मी, असा फतवा काढला होता. आणि ते म्हणाले की ही किती क्रूरता आहे आणि हे योग्य नाहीये. म्हणजे प्रत्येकाला माणसाला जगण्याचा अधिकार आहे तसं लांडग्याला पण आहेच ना. तो तुमच्या घरात आलाय आणि घरात येत असेल किंवा शेतात येत असेल तर काय येतो याचाही विचार तुम्ही केला पाहिजे. तर मग ते म्हणले ते पण मान्य झालं नाही. म्हणजे आंतरराष्ट्रीय परिषदेत त्यांनी हे पण सांगितलं की ह्या अलास्कामध्ये झालेली गोष्ट ही अत्यंत चुकीची आहे, ती त्याला पण बांध बसला पाहिजे. नोंद घेतली गेली पण कारवाई केली गेली नाही हे त्याने अनेक ठिकाणी नमूद केले की नोंद घेतली गेली माझ्या मी केलेल्या संशोधनाची किंवा कामाची. पण हे आता बघा अनेक ठिकाणी आपण वड, पिंपळ, उंबर, नांदुरकी म्हणजे देगूला बहुतेक नांदुरकीचं झाड आहे तुकारामांच्या इथे. तर ही एकाच बॉटनीच्या दृष्टीने ती एकाच फॅमिली मधली झाडं आहेत आणि मग ती झाडं आपल्या इथे मूळ धरू शकतात. मग ती सगळी काढून इतर झाडं लावणं परदेशात किंवा युकॅलिप्टस किंवा निलगिरी लावणं हे चुकीचं आहे. म्हणजे कारण त्याने जमीन नापीक बनते. हे असं करू नका आणि असलेली झाडं तोडून टाकू नका. म्हणजे आता मी आता आमच्या इथे वास्तू झाले पूर्वी ज्या वाड्यात आम्ही राहत होतो त्या वाड्यात 55 झाडं होती. मी मोजली होती 55 झाडं होती आणि त्याच्यामध्ये वड, उंबर, पिंपळ ही तर होतीच होती. कडीलिंबाचं होतं, गुलाबाची मोठी मोठी झाडं होती. आत्ता म्हणजे 30-35 वर्षांपूर्वीची गोष्ट. म्हणजे आपल्या समोर असं घडलंय तर मग या माणसाने किती बघितलं असेल आणि आपल्या समोर आपण बघा एखादा ह्या झाडाच्या पाठीमागच्या बाजूला आमचं घर आहे असं सहजपणे सांगायचं पण ते झाडच नसेल तर. आता मला साने मॅडमनी सांगितलं होतं की वाळूंज म्हणजे ज्याच्यापासून क्रिकेटची बॅट तयार करतात ते फक्त एकच झाड पुण्यामध्ये शिल्लक आहे. तर मी म्हणलं कुठे आहे तर त्या म्हटल्या की गरवाले कॉलेजकडे जाताना पुलावरती आपण जिथे आता म्हणलं तिथे काहीच नाही आहे म्हणजे वळताना काहीच नाहीये. तर त्या म्हणल्या तिथे पोलीस उभा राहायचा त्याच्या तिथे वाळूचं झाड होतं. म्हणलं मग ते गेलं आता. मी मुद्दाम बघून आले ते झाड म्हटलं गेलं आता. मी अशी एकच झाड होतं मग ते उठवून दुसरीकडे तरी लावायचं. तर अशा प्रकारे ह्या माणसाला म्हणजे मी किती झाडांचे वध झालेले बघितले असतील आणि त्यांनी किती घायल झालं असेल हे मला सांगता पण यायचं नाही.
एक नाही, दोन नाही, लाखो झाडं केलेली मी बघितलेली आहे भारतामध्ये सगळ्या आणि इतर देशामध्ये सुद्धा. पण हे का करतो माणूस, हे जोपर्यंत त्याला उमगत नाही, सामान्य माणूस तिथे काही करू शकत नाही. धनदारल्या लोकांचं आपल्या स्वार्थासाठीच असतं आणि त्यांना स्थानिक लोक का मदत करतात, तर त्यांना त्यातनं काही 4 पैसे मिळतात. त्यांना दूरदृष्टी कुठे असते, ही जाणीव निर्माण करायची की ते काम म्हणजे संशोधकांचं आहे. आणि अभयारण्यामध्ये किती किलोमीटर चालत असतील बघा ते. अभयारण्यामध्ये किंवा घनदाट जंगलामध्ये एका दिवसामध्ये किमान 12 किलोमीटर तरी ते चालायचे. आणि चढ असेल तर चढावरती चालताना वेळ लागतो. म्हणजे कोल्हापूरला गगनबावड्याचं एक अभयारण्य आहे, तिथे सगळे मसाल्याचे पदार्थ आहेत. आम्ही जेव्हा ट्रेकिंगला गेलो होतो तेव्हा सुद्धा, म्हणजे तेव्हा साधारण 40 वर्षापूर्वी असेल, तर सूर्य सुद्धा खाली येणार नाही, दिसतच नव्हतं. 12 वाजता सुद्धा आम्हाला सूर्यकिरण दिसत नव्हता. तर ते मी म्हटलं मग अजून ते असेल असं वाटतंय. पण तेवढ्यात असं म्हणजे हे पुस्तक वाचत असताना मनात आलं, तर त्याने त्याचा उल्लेख केला की गगनबावड्याचे सगळे मसाल्याचे पदार्थ, म्हणजे सगळी झाडं, आता तिथे काहीही नाही. उजाड बोडके डोंगर आहेत आणि सगळं सूर्यकिरण काय ताप म्हणजे काहीच नाहीच आहे तिथे. म्हणजे असं कितीतरी माणसांनी उद्ध्वस्त केले, म्हणजे त्याच्यातनं पैसा मिळाला म्हणून ते उद्ध्वस्त केले, पण त्याची लागवड करावी ही काही माणसाला परत बुद्धी झाली नाही. आणि भारतामध्ये ते म्हणजे असे 2 प्रकारचे वर्ग आहेत, एक आहेरे आणि एक नाहीरे. म्हणजे काय आहेरे आणि काय नाहीरे, तर आमच्याकडे सगळं आहे, आम्ही सधन आहोत, आम्हाला नाहीरे वर्गाबद्दल सहानुभूती आहे, कणव आहे, पण फक्त दाखवायला आहे, आम्ही आमचं सोडायला काही तयार नाही. आणि मग आहेरे वर्गात आणखी काय असतं काही जणांच्याकडे, तर अहंता असते. ती सोडण्यासाठी धर्मग्रंथ वाचतात, पण ते आकलन होऊन आचरणात कुठे, हे माधवरावांचे शब्द आहेत. मग त्याच्यानंतर परत बापरे घड्याळ तर पडतंय. वनविभागामध्ये म्हणजे म्हणून मी असं खरं म्हणजे सांगण्यासारखं खूपच आहे, पण तरी काहीतरी निदान आपण जेवढं वाचलंय त्याच्यातले 10-20% तरी पोचावं असं म्हणून भरा पुढे जाते. आता त्यांनी एक ठिकाणी लालित्य अंगाने घेताना विंदा करंदीकरांचं एक कोटेशन वापरलं होतं आणि मला खूप आवडलं ते, की आपल्या सगळ्यांना सुद्धा ते बरोबर लक्षात येईल. ते असं म्हणतात की विज्ञान काय देतं आपल्याला, विज्ञान ज्ञान देईल घडती किती किमया. आणि खरंच म्हणजे आपण सुद्धा आता बघतो की सगळं जग आपल्या व्हॉट्सअपमुळे मुठीत आलेलं आहे. पण देईन प्रेम शांती त्याला इलाज नाही. मग आता ते म्हणतात त्याला इलाज नाही म्हणून आपण आपल्या मनाचं समर्थन करतो का, परिस्थितीवरती आपल्याला काही करता येणार नाही म्हणून आपण त्याचं समर्थन करतो का, याच्या पुढे काही इलाज नसेल तर तो इलाज शोधायचं काम कुणी करायचं, तर ते मीच करायला पाहिजे असं ते म्हणजे मी स्वतःला समजावून घेतो, असं त्यांनी स्वतःला पॉझिटिव्हली असं वापरलेलं आहे. आणखीन एक ते म्हणतात की मंदिर मशीद फोडल्यावरती तुमची वेदना इतकी तीव्र असते की शतकानुशतके देत राहतात त्याचा हिशेब, किंवा घेत राहतात त्याचा हिशेब. परंतु जंगल ज्यांचे पवित्र स्थळ आहे त्यांना उद्ध्वस्त करतात, त्याचा हिशेब कुणाला विचारणार आणि कुणाला देणार त्याचा हिशेब. कुणाच ठाऊक कधीपासून धर्म खेळत आहात ते विचारतायत माणसाला, की कुणाच ठाऊक धर्म कधीपासून खेळत आहात. आपल्याला लहानपणी फक्त भातुकली शब्द माहिती असतो की भातुकली खेळतो, आयुष्य ही भातुकलीच आहे ना एक प्रकारे. आता आपण पहिलं तिला जाताना सुद्धा काही जणांचं चित्त अडकून असतं, काही जणांचं नाही, 80-90% जणांचं असतं की अरे कसं व्हायचं. आणि मग ते म्हणतात की जे तुमच्या धर्माच्या कक्षेत येत नाही, जे अरण्याला पुजतात, जे अरण्य मानतात, म्हणजे ही सगळी जीवसृष्टी आहे, त्यांना कधी तुम्ही मानणार कधी, किंवा त्यांचं काही कधी समजून घेणार की नाही. अरण्यामध्ये जातात, तिथेच जगतात, तिथेच मरतात. हे जे सगळे पशु आहेत ते आपल्याकडे येत नाहीत खरं, आपण त्यांच्या अधिवासात जाऊन लुडबुड करतो आणि मग आपल्याकडे आले आणि आपण त्यांना आपल्याला ते त्रास देतात असं आपण म्हणतो. तुम्ही सर्वजण बूट घालून त्यांच्या पावनस्थळात कसे बरं घुसता असं ते विचारताय. आणि विकास म्हणून जेवढे निर्दोष मारलेत ना त्या सगळ्यांचा हिशोब कोण देणार ते तरी सांगा. आणखीन एक फक्त म्हणजे आता आठवलं मध्ये हे सांगणारच आहे पुढचं, पण एक आठवलं म्हणून सांगते की आपण ते म्हणले खात असताना, एखादी गोष्ट खात असताना ती कुठून आली, कशी आली, म्हणजे दुकानात आणली ते झालं,
पण ती तयार कुठे झाली, मुळात ते पीक आलं कुठे, याचा विचार आपण कधी करत नाही. आणि त्यामुळे शारीरिक मानसिक हे स्वास्थ्य मनुष्याचं बिघडत जातं. त्यासाठी प्रत्येकाने निदान आपण आहोत तो परिसर आपल्यापुरता आणि आपल्या आजूबाजूपुरता स्वच्छ म्हणण्यापेक्षा निकोप ठेवायचा प्रयत्न करा. स्वच्छ म्हटल्यावरती ढगलून दिलं जातं आणि आपल्यापुरतं आपलं स्वच्छ ठेवलं जातं. तर निकोप ठेवायचा प्रयत्न करा आणि शरीर निकोप करा आणि मनही तुमचं निकोप असू द्या. तुम्ही नंद बुलबुले म्हणून एक आहेत, मानसशास्त्रज्ञ आहेत आणि बरंच ते मानसोपचार हे पण करतात. तर त्यांच्या बोलण्यात पण परवा माधव गाडगे यांचाच उल्लेख आला होता की अव्याहत म्हणजे ज्येष्ठ नागरिक आहे म्हणून आता निवृत्त झाले म्हणून थांबलेलं मी या माणसाला कधी बघितलेलं नाही. जो थांबला तो संपला. मग काही ना काही आपण करत असू आणि जे बुद्धीनं खाद्य आहे ना ते जर करत असू तर आपण अधिक ऍक्टिव्ह असतो, असं ते नंद बुलबुले त्यांच्या संदर्भात म्हणाले. मग आता पुढे माधव गाडगे असं म्हणतात, विकास म्हणून जेवढे निर्दोष आहेत त्यांना मारलत ना, त्या सगळ्यांचा हिशोब तुम्ही कधी देणार आणि कुणाला देणार? त्यांना त्यांच्याच जमिनीवरती का अस्पृश्य बनवून ठेवलं असं विचारतायत. ते स्वतःला विचारतायत म्हणण्यापेक्षा आपल्यालाच विचारतायत. आपला धर्म घेऊन इकडे काय येत असतात आणि येऊन पुन्हा धर्मासहित त्यांच्या संस्कृतीवरती बुलडोजर का चालवतात? प्रत्येक काळात तुम्ही सर्वजण सोबत असता. त्यांची पवित्र स्थळं उद्ध्वस्त करण्याबरोबर शेवटी त्या सगळ्यांचा हिशेब कोण देणार आणि कुणाला देणार? कसला धर्म आहे तुमचा हा? आपसात तर झगडून मरत असता. निसर्ग जो तुमचे पालन पोषण करतो त्यालाही तुम्ही सोडत नाही. मग तुम्ही सोडता तरी कुणाला? आम्ही आयुष्यभर झुंजू तुमच्या याच संस्कृतीविरुद्ध, पण एवढेच सांगा, या धरणीला उद्ध्वस्त केल्याचा हिशेब शेवटी कोण देणार आणि कुणाला देणार? अशा अर्थाचं विचारतायत ते, असं वाटलं म्हणून मी ते मांडणी केली. आणखीन एक दोन गोष्टी त्यांच्याबद्दल महत्वाच्या सांगायच्या म्हणजे की शिष्यात इच्छेत पराजय या न्यायाने, म्हणजे गुरु कितीही समर्थ असला तरी त्यांनी जे विद्यार्थी घडवलेत ना त्या एकाही विद्यार्थ्यांच्या मध्ये ते म्हणले की कधीही निसर्गाला मी कधीही मागे फिरून बघणार नाही. म्हणजे मला निसर्गाने भरभरून दिलंय, मी याच्यावरती विद्यावाचस्पती झालो म्हणून मी यांना विसरून कसा चालेल अशी जाणीव मी विद्यार्थ्यांच्या मध्ये निर्माण करू शकलो. ही माझी श्रीमंती आहे, हे भाग्य आहे माझं आणि हीच माझी श्रीमंती आहे. मग आता आणखी जरी त्याने धर्म मानला नाही, मग याला कर्मयोगी पण म्हणायला पाहिजे, ज्ञानयोगी पण म्हणायला पाहिजे आणि भक्तियोगी मी अशासाठी म्हणते की या श्रद्धेने आणि विश्वासाने अगदी वयाच्या 5व्या-6व्या वर्षापासून काम जे करत राहिले आणि आजही करत आहेत, तर अशा व्यक्तीला त्यांच्याकडनं काहीतरी घेण्यासारखं काय असेल तर मी एवढंच म्हणेन की आपल्यापुरतं न बघता किमान आपण आपला परिसर आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांना परिसर साक्षर करू शकलो. खरं म्हणजे हे अवघड काम आहे. आपल्यालाच बोलली बसतात, तुम्हाला काय करायचंय? हे मी रोज ऐकतो. आमच्यावरनं एक बाई पाणी टाकतात, आलीच मोठी शाळेत शिकवतीस तर बाद झालं की, हे ऐक. पण ते पण पचवायची ताकद आपल्याला बाजारावर देतील असं मला वाटतं. म्हणून तो साक्षरतेचा म्हणजे स्वच्छता साक्षरतेचा आणि परिसर पर्यावरणाचा जरी संदेश आपण इथून घेऊन गेलो तरी त्यांनाही खूप मोठा काय आधार वाटेल की हा अरे 4 ज्येष्ठ नागरिक तरी आपल्या बाजूने बोलतायत, नाही तसं काही वागतायत. म्हणजे सर भेटले तर मी मुद्दाम त्यांना सांगेन की किती एक शलाका फक्त मी पोचवू शकले, बाकी अजून आपण पुढच्या वेळेला बघू. आता पुढच्या वेळेचा विषय एक खूपच छान पुस्तक माझ्या वाचण्यात आले की पृथ्वीवरचा सगळ्यात आनंदी माणूस. अप्रतिम पुस्तक आहे, त्याच्याबद्दल बोलेन मी. पण ह्याच्याबद्दल कारण काय होतं, पुन्हा तोच विषय घेतला की मागचं परत येतं, म्हणून आपण आता इथे थांबू.